नमस्कार मित्रांनो, टेक विथ राहुल या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा, जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील. मित्रांनो, राज्यात ॲग्रिस्टॅक योजनेकरिता नोंदणी करून शेतकऱ्यांना विशिष्ट असा शेतकरी ओळख क्रमांक देण्याची प्रक्रिया ही राज्यामध्ये सुरू झालेली असून बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन अथवा महसूल विभागामार्फत राबविल्या जात असलेल्या शिबिरामधून नोंदणी करून घेतलेली आहे. मित्रांनो, ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी CSC केंद्रावरून नोंदणी कशी करायची याबाबत या आधीच मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनविलेला आहे. तसेच मित्रांनो, ॲग्रिस्टॅक नोंदणी शेतकऱ्यांना का आवश्यक आहे व नोंदणी केल्यानंतर कोणकोणते फायदे यामुळे शेतकऱ्यांना होणार आहे याबाबत सुद्धा माहिती आधारित स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी याआधी बनविलेला आहे. मित्रांनो, दोन्ही व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही ॲग्रिस्टॅक योजनेकरता CSC केंद्रावरून अथवा शासनाकडून आयोजित शिबिरामधून नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती कशी चेक करायची याबाबत माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती ही चेक करता येते. सोबतच मित्रांनो, तुम्हाला आधार कार्ड प्रमाणे कार्ड मिळणार आहे की कसे याबाबत सुद्धा या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहूयात. मित्रांनो, तुम्ही केलेल्या ॲग्रिस्टॅक योजनेच्या अर्जाची स्थिती चेक करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ही जी लिंक दिसत आहे या लिंकला तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करायचं आहे. मित्रांनो, एक बाब लक्षात घ्या, प्रत्येक राज्याची लिंक ही वेगळी आहे. या ठिकाणी ही जी लिंक तुम्ही पाहत आहात ही आपल्या महाराष्ट्र राज्याकरताची स्वतंत्र अशी लिंक आहे. मित्रांनो, ही लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी क्लिक करून सुद्धा तुम्ही डायरेक्ट या लिंकला ओपन करू शकता. मोबाईलमध्ये ही वेबसाईट अशा प्रकारे तुम्हाला दिसत नसेल अशा वेळी वरच्या बाजूला क्रोम ब्राउझरमध्ये तुम्हाला या ठिकाणी हे 3 डॉट दिसून येतील. या 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साईट म्हणून पर्याय दिसेल. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट किंवा हे पोर्टल तुमच्यासमोर अशा प्रकारे ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल. तर मित्रांनो, अर्जाची स्थिती चेक करण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी चेक एनरोलमेंट स्टेटस म्हणून हा पर्याय दिलेला आहे. तर मित्रांनो, या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. तर या ठिकाणी मित्रांनो, तुमच्या अर्जाची स्थिती ही 2 पद्धतीने तुम्हाला चेक करता येते. पहिली पद्धत जी आहे ती आहे एनरोलमेंट ID टाकून तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती चेक करता येते आणि दुसरी पद्धत आहे आधार नंबर टाकून तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती चेक करता येते. तर मित्रांनो, या ठिकाणी आता दोन्ही पद्धतीने कशा प्रकारे चेक करायचं ते या ठिकाणी पाहूयात. तर सर्वप्रथम या ठिकाणी एनरोलमेंट ID टाकून आपण या ठिकाणी अर्जाची स्थिती चेक करूया. त्याकरता मित्रांनो, या ठिकाणी एनरोलमेंट IDच्या समोर या ठिकाणी हा जो राऊंड आहे यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर एनरोलमेंट ID तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता एनरोलमेंट ID कुठून मिळेल तर CSC केंद्रावरून तुम्ही अर्ज भरला असेल तर तुम्हाला तिथून एक पावती मिळाली असेल किंवा शासनाकडून आयोजित शिबिरामधून तुम्ही जर ते अर्ज केला असेल त्यावेळी सुद्धा तुम्हाला एक पावती मिळालेली असेल. स्क्रीनवरती तुम्ही ती पावती पाहू शकता. वरती तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला तुमचा एनरोलमेंट ID हा तुम्हाला दिसेल. तसेच मित्रांनो, ही पावती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरती अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला आलेला असेल आणि या मेसेजमध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमचा एनरोलमेंट ID तुम्हाला दिसून येईल. तर तो एनरोलमेंट ID तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या या रकान्यामध्ये टाकायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी आता एनरोलमेंट ID या ठिकाणी टाकून घेतलेला आहे. मित्रांनो, एनरोलमेंट ID टाकताना एक बाब या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की या ठिकाणी या क्रमांकाच्या मध्ये तुम्हाला या ठिकाणी अंडरस्कोर हे चिन्ह तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. तर अशा प्रकारे हे अंडरस्कोर चिन्ह तुम्हाला टाकायचं आहे. मित्रांनो, अंडरस्कोर चिन्ह हे चिन्हाच्या खालच्या बाजूला अशा प्रकारे आहे. हे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या कीपॅडवरती व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. अंडरस्कोर हे चिन्ह तुम्ही टाकलं नाही तर मित्रांनो सर्च होणार नाही. त्याकरता मग तुम्हाला आधार कार्डने तुमचं स्टेटस चेक करणं हा तुम्हाला सोपा पर्याय राहील. तर अशा प्रकारे एनरोलमेंट ID पूर्ण तुम्ही टाकून घ्यायचा आहे. आधार कार्डने सर्च करायचं असेल
तर या ठिकाणी सुद्धा सोपी पद्धत आहे. तुम्हाला फक्त या ठिकाणी आधार नंबर या ठिकाणी अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे. आता आधार नंबरच्या ऐवजी आपण या ठिकाणी एनरोलमेंट ID टाकून या ठिकाणी आपण सर्च करत आहोत. आता या ठिकाणी आपण एनरोलमेंट ID टाकलेला आहे. आता या चेक बटनवरती या ठिकाणी क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो लगेचच तुमच्या अर्जाच्या स्थितीबाबतची माहिती या ठिकाणी तुमच्या समोर आलेली तुम्हाला दिसून येईल. सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव या ठिकाणी आलेलं तुम्हाला दिसून येईल. हे एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्याच अर्जाची स्थिती तुम्ही पाहत आहात की नाही हे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुमच्या एनरोलमेंट ID सोबतच तुमचा एक सेंट्रल ID सुद्धा या ठिकाणी जनरेट झालेला तुम्हाला दिसून येईल. तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता या अर्जाची स्थिती काय आहे ते आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे. तर अप्रूव्हल स्टेटसमध्ये या ठिकाणी पेंडिंग असं दाखवत आहे. म्हणजे अर्ज तर भरलेला आहे, मात्र हा अर्ज अद्याप संबंधित यंत्रणेकडून तपासला गेलेला नाही. तपासल्यानंतर एकतर या अर्जाला या ठिकाणी अप्रूव्ह केल्या जाईल आणि फार्मर ID हा इश्यू केला जाईल, किंवा काही या अर्जामध्ये त्रुटी असेल तर या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज रद्द केल्याबाबतचा किंवा रिजेक्ट केल्याबाबत या ठिकाणी या स्टेटसमध्ये या ठिकाणी तुम्हाला दाखविण्यात येईल. त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे हा अर्ज जर कधी रिजेक्ट केला तर या ठिकाणी तुम्हाला रिजेक्टचं कारण काय आहे ते कारण सुद्धा या ठिकाणी दाखविण्यात येईल आणि ते कारण दूर करण्याचा पर्याय सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखविण्यात येईल. तसेच मित्रांनो या ठिकाणी अर्ज जर कधी अप्रूव्ह झाला तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फार्मर ID म्हणजेच विशिष्ट असा शेतकरी ओळख क्रमांक तुम्हाला या ठिकाणी देण्यात येईल. तर मित्रांनो आता आधार कार्ड प्रमाणे फिजिकल कार्ड तुम्हाला या ठिकाणी देण्यात येईल का? तर नाही मित्रांनो, या ठिकाणी अशी कोणतीही माहिती सध्या तरी उपलब्ध नाही की आधार कार्ड प्रमाणे फिजिकल कार्ड हे शासनाकडून तुम्हाला या ठिकाणी देण्यात येईल. तर मित्रांनो या ठिकाणी शक्यता अशी आहे की आभा कार्ड जे की आरोग्याशी संबंधित केंद्र शासनाचे आहे, ते ज्याप्रमाणे व्हर्च्युअल स्वरूपामध्ये फक्त ऑनलाईन दिसेल अशा स्वरूपामध्ये देण्यात आले होते, त्याचप्रमाणे या ठिकाणी फार्मर ID सुद्धा किंवा त्याचे जे कार्डचा जो फॉर्मॅट असेल तो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने त्याप्रमाणे या ठिकाणी देण्यात येईल. तुम्हाला तो एकतर PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करण्याचा पर्याय असेल किंवा JPEG किंवा इमेज फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तो डाउनलोड करून तुमच्याकडे सेव्ह करण्याचा त्या ठिकाणी पर्याय असेल. त्याच्यावरती बारकोड असण्याची पण शक्यता आहे, जेणेकरून त्या बारकोडच्या साहाय्याने लगेचच तुमचं कार्ड हे खरे आहे किंवा खोटे आहे किंवा त्यावरची माहिती जी असेल त्या माहितीचा ॲक्सेस तात्काळ घेणे सोपे होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या फार्मर ID म्हणजेच विशिष्ट असा शेतकरी ओळख क्रमांकाकरता तुम्ही जो अर्ज केलेला आहे त्या अर्जाची स्थिती तुम्ही अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो, अर्ज अप्रूव्हल झाल्यानंतर फार्मर ID असलेले व्हर्च्युअल कार्ड किंवा तो क्रमांक कशा प्रकारे मिळवायचा याबाबत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहायला मिळेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसं मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील. तर चला मित्रांनो, भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.